अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो हाय नमस्कार। तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, ऐश्वर्याचा आणि आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना। आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तिभावाचे वातावरण असतेच आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यावेळी वारकरी भक्त आपल्या विठ्ठल माऊलीचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी करतात। आणि याच दिवशी हे जे व्रत आपण करत आहोत आषाढी एकादशीचं, या व्रताचं पुण्य म्हणजेच सगळ्या एकादशी घडल्यासारखं आहे, म्हणजे सगळ्या आपण एकादशी केल्यासारखं आहे असं या व्रताचं पुण्य मानले जाते। आणि या वर्षातील सर्व एकादशीचं पुण्य जे असतं ते या एका आषाढी एकादशीला मिळतं, अशी ही धार्मिक मान्यता आहे। तर आषाढी एकादशी 6 जुलै 2025ला यावर्षी आलेली आहे, म्हणजेच वार रविवार, म्हणजे सर्व भक्तांचा सुट्टीचा वार असतो या दिवशी रविवार। आणि या दिवशी महाराष्ट्रातून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रासुद्धा भरते, ज्याला आषाढी वारी असं म्हटलं जातं। आणि ह्या आषाढी वारीमध्ये अनेक दिवसापासूनच ही वारी, ही यात्रा सुरू झालेली असते। ह्या दिंड्या वारकऱ्यांच्या समूहातून ह्या दिंड्या अशा निघत असतात आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या असतात आणि ते पंढरपुराकडे जाण्यासाठी निघत असतात। आणि या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप गर्दी करतात आणि ही मोठी यात्रा भरली जाते। यालाच आषाढी वारी, आषाढी एकादशी किंवा यालाच देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। हिंदू धर्मात याच दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं आणि महत्त्वाचा दिवस या दिवशी मानला जातो। वारीमध्ये वारकरी विठ्ठलाचे भजन कीर्तन करत, टाळ मृदुंगाचा जयघोष करत आणि डोक्यावरती तुळशीचं वृंदावन घेऊन असं पंढरपूरला पोहोचतात। भगवी पताका सुद्धा त्यांच्याजवळ असते। वारीचा मुख्य दिवस हा आषाढी एकादशीचा असतो, जेव्हा लाखो लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। आणि या दिवशी महाराष्ट्रातून हजारोपेक्षा सुद्धा जास्त म्हणावं लागेल इतकं वारकरी भक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। कोणत्याही प्रकारचं नियोजन नसतं, कोणत्याही प्रकारचा कोणताही खर्च नाहीये। अगदी साध्या सोप्या पद्धतीनं लोक निमंत्रण देऊन सुद्धा लोक येणार नाहीत, मात्र न निमंत्रणाचं असं प्रत्येकजण घराच्या बाहेर पडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी एवढी लोक न बोलवता आणि एकदम शांततेनं विठू माऊलीच्या दर्शनासाठी जातात। ही एक मनातील भक्ती, मनातील प्रेम त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी असणारं वारकऱ्यांच्या मनातील म्हणावं लागेल। यावर्षी रविवारी 6 जुलैला आषाढी एकादशी येत आहे। एकादशीचं हे जे व्रत आहे ना, हे संपूर्ण दिवसभर लोक करतात आणि दुसऱ्या दिवशी एकादशी सोडायची असते। हे व्रत भगवान विष्णू म्हणजेच भगवान विठ्ठलाची पूजा केली जाते। आषाढी एकादशीच्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो, म्हणून काही धार्मिक कार्यांना यामध्ये विराम दिला जातो या चातुर्मासामध्ये। आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, ह्या एकादशीमध्ये जेही आपण व्रत करतो ना, तर हे व्रत पकडणं म्हणजेच सगळ्या एकादशी घडल्यासारखं आहे असं आपण म्हणतो। आणि ह्या व्रतामध्ये बघा, आता खाण्यापिण्याचं बघा, जे उपवासाला खातात ना लोक ते चालतं, म्हणजे तुम्ही फलाहार करू शकता, फळं वगैरे खाऊ शकता। काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत, जसं प्रथेनुसार लोक उपवासाचं अन्न म्हणजे जे आहे ते ग्रहण करतात। कोण लाडू खातं, कोण खिचडी वगैरे करतं। तर या दिवशी ना, म्हणजे प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळ्या प्रकारे एकादशीचं व्रत दिलं जातं। काही ठिकाणी तरी बघा एकादशीला काही सुद्धा खाल्लं जात नाही, फक्त फळं खातात आणि काही ठिकाणी फळंसुद्धा नाही खात। म्हणजे कसं आहे, ज्याला झेपेल त्या पद्धतीनं त्यानं एकादशीचं हे व्रत करावं, म्हणजे काही खाऊच नये किंवा काही खावावंच असं माझं मत नाही आहे। कसं आहे, आपले शरीर पहिलं महत्त्वाचं आहे, तसंच प्रत्येक ठिकाणाच्या परंपरा आणि प्रथा असतात। माझं तर एक वैयक्तिक मत आहे की
आपलं शरीर महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला झेपेल त्या पद्धतीनं तुम्ही एकादशीचं व्रत करा. जर काही महिला गरोदर असतील तर त्यांनी हे व्रत नाही, म्हणजे त्यांना जर जमलं नाही पकडायला तर त्यांनी करूच नका मुळात मी म्हणेन. कारण तुमचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. काही वयस्कर लोक असतील तर त्यांनी फराळ घ्यावा, फलाहार करावा, दूध वगैरे घ्यावं आणि हे एकादशीचं जे व्रत आहे ती आपापल्याने मनोभावे करावं. आणि तुमच्या मनामध्ये मूळ म्हणजे विठ्ठलाची भक्ती असणं, देवाचं नामस्मरण या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही साधं विठ्ठल विठ्ठल या नावाचा जरी दिवसभरात जप केलात तरीसुद्धा तुम्हाला ते पुण्य मिळून जाईल. किंवा तुम्ही विष्णू गायत्रीचा मंत्र याचं जरी पठण केलं, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, असा हा विष्णू गायत्री मंत्र आहे. हा मंत्र जरी तुम्ही म्हटलात तरी चालेल. किंवा विठ्ठल 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 या नावाचा जरी तुम्ही दिवसभरामध्ये उच्चार केलात, जयघोष केलात, मनापासून जर विठ्ठल माऊलीची प्रार्थना केलीत तरीसुद्धा तुम्हाला याचं पुण्य मिळतं. प्रत्येकाने आपापल्या शरीराला झेपल तसं आपापल्या पद्धतीने हा उपवास व्रत करायचं आहे. कोणी करता कोणी करत नाही. जरी नाही केलं तरी तुम्ही मनामध्ये भक्ती देवाची असणं महत्त्वाचं आहे. आणि या दिवशी व्रत सोडताना सुद्धा बघा, तुम्हाला आहारामध्ये भात म्हणा किंवा कांदा लसूण या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीत. आणि एकादशीचा उपवास हा आपण दुसऱ्या दिवशीच सोडतो. तर माझं एक असं मत आहे की ज्यांना जमेल तसं, जमेल त्या पद्धतीनं प्रत्येकानं हे व्रत करावं. आणि मनामध्ये तुमच्या भक्तिभाव असणं, विठ्ठलाबद्दल प्रेम असणं आणि त्याचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. जितकं तुम्ही या दिवशी बघा, मला म्हणायचं आहे या दिवशी तुम्ही कुणालासुद्धा उणे दुणे वगैरे बोलू नका. तुम्ही मनामध्ये फक्त विठ्ठलाची प्रार्थना करा. कुणाबद्दल वाईट असं कोणत्याही प्रकारचा विचार या दिवशी आपल्याला करायचा नाही आहे. फक्त या दिवशी विष्णू विठ्ठल याचा फक्त आपल्याला जप करायचा आहे. लाखो लोक पंढरपुरात या दिवशी जातात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी करतात. तर बघा, विठ्ठलाचं जरी नामस्मरण मनापासून केलं ना तर आपली भक्ती विठ्ठलापर्यंत पोहोचते. आणि या दिवशी ना तुळस वगैरे तोडायची नाही आहे. तुळशीला तुम्ही पाणी घाला, तुळशीची तुम्ही पूजा करा. तुळशीला हातसुद्धा या दिवशी लावू नका. लांबूनच तुळशी देवीला नमस्कार करा आणि हळदी कुंकू अक्षदा वाहून फक्त प्रार्थना करा तुळशी मातेची. पण तुळशीला तुम्ही हात लावू नका या दिवशी. आषाढी एकादशी दिवशी बघा, विष्णूंची सुद्धा पूजा करतात. त्यांच्या कृपेसाठी सुद्धा हे व्रत धरलं जातं. पंचांगानुसारच बघा, चातुर्मासाची सुरुवात जी असते ना ती जुलै महिन्यापासूनच होत असल्याने ती विशेष अशी मानली जाते. देवशयनी एकादशी आणि आषाढी एकादशी ही एकादशी एकच आहे. परंतु देवशयनी हे नाव आता कशामुळं, या शब्दाचा उच्चार कशामुळे इथे झालेला आहे तर या शब्दाचा अर्थ असा आहे की जे भगवान विष्णुदेव आहेत ना ते शयनी अवस्थेत जातात. शयनी म्हणजे झोपणे, निद्रा, या अवस्थेमध्ये ते प्रवेश करतात. आणि ती एकादशी म्हणजेच आषाढी किंवा देवशयनी एकादशी अशी ही एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप आहे आषाढी एकादशीचे. आणि भगवान विष्णूंचा हा जो विश्रांतीचा काळ आहे, जो शयनाचा काळ आहे तो 4 महिन्याचा असतो. जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला हा काळ संपला जातो. त्यामुळे त्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हटले जाते. म्हणजेच हे चातुर्मासाची सुरुवात झाल्यापासून देवशयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी ही जी एकादशी, ह्या दोन ज्या एकादशी आहेत या 2 एकादशींच्या मध्ये जो 4 महिन्याचा गॅप आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णू हे गाढ निद्रा स्थानात असतात, भगवान विष्णू. त्यामुळे आषाढी एकादशीचे हे जे व्रत आपण करतो ना, ह्या व्रत आपण पकडल्यामुळे जे भक्तांच्या हातून जे काही चुका झाल्या असतील, जे काही पापं चुकून झाली असतील ते मिटून ना त्यांच्या पदरी पुण्य पडते अशी मान्यता शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्याच पद्धतीनं या आषाढी एकादशी या दिवसाचं जे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे ना ते खूप आहे. आषाढी एकादशीला जर कुणाला पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर त्यांनी त्यांच्या गावातील किंवा त्यांच्या ऑफिसजवळ जे ऑफिसचे कर्मचारी असतील त्यांनी
कुठेही म्हणजे तुमच्या गावात असो किंवा थोड्या अंतरावरती असो, विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिराचं जाऊन दर्शन घ्यावं, विष्णूंचं दर्शन ह्या दिवशी घ्यावं, अतिशय शुभ मानलं जातं. आणि तिथे आपली प्रार्थना, आपली मनोकामना, तिथं जे काही असेल ते तुम्ही देवाच्या चरणी तिथे व्हायचे आहे. आणि या विठ्ठलाचं, या विष्णुदेवाचं काही स्मरण आपल्याला करायचं आहे, नामस्मरण आपल्याला काय करायचं आहे ते तर करायचं. दिवसभर जर आपल्याकडून पूजा झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून नाही घडली या धकाधकीच्या जीवनामध्ये, या सांसारिक आणि प्रापंचिक जीवनामध्ये, तर त्यांनी फक्त विठ्ठल नामाचा जरी जप केला ना तरी ही सेवा देवापर्यंत पोचते. तुमचा मनाचा भाव जो आहे तो शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. तुम्ही विष्णू आणि विठ्ठलाचं नामस्मरण करू शकता, मनातल्या मनात सुद्धा तुम्ही जप करू शकता. अशा प्रकारे आषाढी एकादशीला तुम्हाला ही सेवा करायची आहे, हे व्रत करायचं आहे. जर काही लोकांना जर पेशंट असतील किंवा आजारी असेल एखादी व्यक्ती की त्यांना शक्य नाही उपवास धरणं तरी चालेल, पण तुम्ही देवाची मनापासून आर्ततेनं एकदम प्रार्थना करा, जी की तुमची मनापासून केलेली आर्तता प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल. अशा पद्धतीनं जर तुम्ही दिवसभर फक्त नामस्मरण जरी करून केलं तरी खूप झालं. कारण जेव्हा आपण देवाचं नामस्मरण करतो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येत असते आणि ज्यावेळेला आपण देवाकडे 2 पावलं जातो तेव्हा 10 पावलं देव आपल्याकडे येत असतो. ही तितकंच सत्य आहे. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.